ठीक आहे. तर मी एक एक्झाम्पल सांगते आपल्या याचा. नेटवर्क आयडी कसा फाइंड आउट करतात, ब्रॉडकास्ट. ठीक आहे. म्हणजे आपण जी सबनेटिंग पाहिली होती ना काल, तर सबनेटिंग मध्ये आपण बघ हे पाहिलं होतं. याच्यामध्ये हा फर्स्ट जो सबनेट आहे, ठीक आहे, हा वाला. हा तर झिरो सबनेट आहे, तर त्याच्यातला पहिला जो आहे तो नेटवर्क ऍड्रेस आहे ना, नेटवर्क आयडी. हा आणि सगळ्यात लास्टचा तो ब्रॉडकास्ट ऍड्रेस. आणि सेकंड लास्ट आहे तो डिफॉल्ट गेटवे. आणि बाकी सर्व जे आहेत ते युजेबल आयपी. म्हणजे काय माहितीये का, की आपल्या नेटवर्कमध्ये जेवढे पण आयपी ऍड्रेसेस असतील, जेवढे पण, त्याच्यामधले आपण 3 आयपी ऍड्रेस ना आपण यूज नाही करत. पहिला म्हणजे नेटवर्क ऍड्रेस, दुसरा म्हणजे ब्रॉडकास्ट, आणि तिसरा डिफॉल्ट गेटवे. आता यूज नाही करू शकत म्हणजे काय, की तू कुठल्या पीसीला नाही देऊ शकत. म्हणजे सपोज तुझं नेटवर्क आहे, ठीक आहे, हा आपला स्विच आहे, आणि स्विचला आपण सपोज इथे पीसी कनेक्ट केलेत, सर्व पीसी, ठीक आहे, स्विचला आपल्या. तर आपल्यावरती तिथे 3 स्विचेस आहेत आपल्या फ्लोर वरती, ठीक आहे. तर त्या 3 फ्लोर मध्ये जेवढे पण आपण आयपी ऍड्रेस यूज केले, तर त्या सबनेट मधला कुठलाच तो आयपी ऍड्रेस नेटवर्क, ब्रॉडकास्ट किंवा डिफॉल्ट गेटवे नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त जे सबनेट मधले असतील ते आहेत. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट नाही यूज करत, आणि डिफॉल्ट गेटवे. म्हणजे तुझे सबनेट मध्ये 3 आयपी ऍड्रेस आपण कधीच यूज नाही करत. सपोज 4चा जरी असेल ना, 4चा जरी असेल तुझं नेटवर्क, तर याच्यातले 3 आयपी ऍड्रेस तर तुला एक नेटवर्कला लागणार, एक ब्रॉडकास्टला, आणि एक डिफॉल्ट गेटवे. ठीक आहे. तर इथे फक्त तू एकच आयपी ऍड्रेस यूज करू शकतो. किंवा याच्यामध्ये पी टू पी लिंक जी असते ना, म्हणजे कधी कधी आपण ही वाली लिंक यूज करतो. आपण लिंक कॉन्फिगरेशन करताना तिथे पण दाखवेन मी. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेव. आणि आपल्याला आता काय बघायचंय, की हेच आता सपोज ह्या नेटवर्क मधला, म्हणजे सबनेट 0 मधले म्हणजे हे एक नेटवर्क. तर ह्या नेटवर्क मधला नेटवर्क ऍड्रेस, ब्रॉडकास्ट ऍड्रेस आणि डिफॉल्ट गेटवे हे सोडून कुठलाही आयपी जर तुला दिला, ठीक आहे, तुला फक्त एखादा हा आयपी ऍड्रेस माहिती कुठला, 190.10.11.4, ठीक आहे, म्हणजे हा फोर्थ आयपी ऍड्रेस. तर हा तुला माहितीये की आता सपोज समोर तुझ्या सबनेट आहे हा वाला, तर तुला माहितीये की याचा नेटवर्क आयडी कोणता आहे, 190.10.11.0 हा त्याचा नेटवर्क आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा डिफॉल्ट गेटवे काय आहे, 30, आणि ब्रॉडकास्ट काय, 31. हे आपलं हे माहितीये का, ते हे आता तुझ्या समोर कॅल्क्युलेशन आहे. पण जर रॅन्डमली तुला आयपी ऍड्रेस दिला, ठीक आहे, कुठलाही, पण तो त्याचा नेटवर्क ऍड्रेस, त्याचा ब्रॉडकास्ट आणि त्याचा डिफॉल्ट गेटवे, परत नेटवर्कचे किती बीट्स आहेत, परत सबनेट बीट्स किती, होस्टचे बीट किती, ते आता आपण शिकणार आहे. ठीक आहे. तर हा एक एक्झाम्पल आहे, तर स्लाइड मध्ये पण आहे हे. ठीक आहे. तर हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. तर आपल्याला गिवन काय देतात ना क्वेश्चन मध्ये, सपोज आपल्याला क्वेश्चन काय दिलाय, 10.180.10.18, ठीक आहे, आणि मास्क दिला आपल्याला 255.192.0.0. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय काय करायचं असतं, या सगळ्या गोष्टी कुठल्या कुठल्या, या या गोष्टी, साइज ऑफ द नेटवर्क पार्ट, सबनेट पार्ट, होस्ट पार्ट. ठीक आहे. या गोष्टी आता याचे पण फॉर्म्युलेज आहेत, किंवा नंबर ऑफ होस्ट पर सबनेट, म्हणजे प्रत्येक सबनेट मध्ये किती होस्ट, म्हणजे किती आयपी ऍड्रेस असणार, परत सबनेट नंबर, ब्रॉडकास्ट ऍड्रेस, परत व्हॅलिड म्हणजे जी रेंज आहे, किती किती आयपी ऍड्रेसेस असतील त्याची.
ठीक आहे. आता सर्वात सुरुवातीला ना मी काय सांगते, नेटवर्क ऍड्रेस कसं फाइंड आउट करायचं ते ते सांगते. ठीक आहे. आता नेटवर्क ऍड्रेस फाइंड आउट करायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मास्क काय आहे तो कळायला पाहिजे. आता या केसमध्ये मास्क आपला काय गिव्हन 255.192.0.0. ठीक आहे. तर आपल्याला आता ह्याचा नेटवर्क ऍड्रेस फाइंड आउट करायचा. म्हणजे नेटवर्क ऍड्रेस म्हणजे काय, की तो त्या सबनेट मधला सगळ्यात स्टार्टिंग वाला आयपी ऍड्रेस असतो. म्हणजे फर्स्ट आयपी ऍड्रेस ज्यांनी आपलं नेटवर्क स्टार्ट होतं. ठीक आहे. म्हणजे आता बघ 10.180.10.18 जो लिहिलाय ना मी, तर इथं स्टार्टिंगला काय असायला पाहिजे, 00 नी स्टार्टिंग झाली असेल कुठेतरी, है ना. तर हॅलो या हॅलो मॅडम, थोडं बॅकग्राऊंड व्हॉइस येतो तुमचा काहीतरी मोबाईल किंवा टीव्हीचा. अक्षयचं आहे वाटतं. माझं नाहीये, कोणाचं? हॅलो, नाही, अक्षयच तर माईक बंद आहे रे. पण आता आता झाला. बंद झाला. हा, आता बंद झाला. ओके ओके, ठीक आहे. पण माझ्या इथे नव्हतं, कोणाच्या इथे होतं काय माहिती. ठीक आहे. तर चला आता हा असो असो, ठीक आहे. तर आपल्याला गिवन आयपी ऍड्रेस हा आहे. आता त्याचा कसं आहे, स्टार्टिंग आयपी ऍड्रेस कुठलाही नेटवर्कचा 00 पासून म्हणजे होतो स्टार्ट. ठीक आहे. तर आता यामध्ये काय करायचं ना आपल्याला, आता आपला हा फर्स्ट ऑक्टेट आहे, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. ठीक आहे. म्हणजे मास्क मध्ये तर हा ऑक्टेट तर कम्प्लीट आहे, 255 म्हणजे 255 म्हणजे कम्प्लीट आपण ते बिट्स घेतले म्हणून तिथे 255 म्हणजे तो ऑक्टेट कम्प्लीट झाला. म्हणून आपण या आयपी ऍड्रेसचा हा ऑक्टेट आपण ऍज इट इज ठेवणार, का तर कम्प्लीट आहे. आणि हा ऑक्टेट आहे 255 नाहीये, 255 नाहीये, तो इनकम्प्लीट आहे. कम्प्लीट 255 आहे का, नाही, इनकम्प्लीट आहे. म्हणून आपल्याला इथे क्वेश्चन मार्क म्हणजे इथे एक व्हॅल्यू येणार आणि त्याच्यानंतर हे जे ऑलरेडी आहेच 00 00 ऍज इट इज लिहिलं मी ते काय केलं, जो सबनेट मास्क आहे आपला त्यातला इनकम्प्लीट ऑक्टेट. हॅलो, हॅलो हे थोडा व्हॉइस आहे ना ब्रेक होतोय, मला ऐकू नाही येते नीट. नाही रे विक्रम, क्लिअर येतो आवाज. तुझा वाटतो प्रॉब्लेम. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, बोला बोला बोला. ओके. तर आता हा जो मास्क आहे माझा, त्याच्यामध्ये माझा जो इनकम्प्लीट ऑक्टेट आहे त्याला मी काय केलं, रिकॉग्नाइज केलं आधी. ठीक आहे. तो आधी मी फाइंड आउट केला. मग सेम जो आपला आयपी ऍड्रेस आहे तिथे आपल्याला एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण 0.0 लिहिणार, का, कारण की तो स्टार्टिंग वाला आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला हा आपल्याला फाइंड आउट करायचं. तर याच्यासाठी ना मी एक ना मॅजिक नंबर म्हणून एक कन्सेप्ट आहे. कोणती, मॅजिक नंबर. मॅजिक नंबर म्हणून एक कन्सेप्ट आहे, तर तो काढणार. आता मॅजिक नंबरचा काय फॉर्म्युला आहे, 256 मायनस हा जो 192 आहे तो 192 किती आलं जरा सांगा मला. 256 मायनस 192 कॅल्क्युलेट करा. किती आले, 64. हा 64 आले. आता 64 आले ना, तर आता 64 चा टेबल काय येईल, म्हणजे पाडा 64 चा. 64 चा टेबल आहे आपल्याकडे. जर का 64 नंतर त्यानंतर काय येईल 128, त्यानंतर 192, त्यानंतर 256, नंतर 320. ठीक आहे. मॅजिक नंबर मध्ये काय आलं 64 म्हणून 64 चा मी पाडा इथे लिहिला म्हणजे टेबल. ठीक आहे. तर आपला हा जो 180 आहे ना, इथे जो मेन आपला जो आयपी ऍड्रेस आहे त्यातला 180 आणि या हा जो टेबल आहे याच्यामध्ये 180 च्या इक्वल किंवा त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू कोणती आहे.
128. 128 बरोबर. आता 10 डॉट, मग इथं हा जो क्वेश्चन मार्क लिहिलाय ना मी, तो म्हणजे 128. 128.0.0 हा झाला आपला नेटवर्क ऍड्रेस. समजलं? नेटवर्क ऍड्रेस कसा फाइंड आउट केला समजलं? हा काय केलं आपण याच्यामध्ये, आपल्याला आयपी ऍड्रेस दिलेला असतो आणि मास्क दिलेला असतो. तर मास्क आपण बघायचा, मास्क मध्ये किती आपले ऑक्टेट आहेत जे कम्प्लीट त्याच्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे कम्प्लीट ऑक्टेट म्हणजे कोणता, 255 व्हॅल्यू ज्याची आहे, तर तो आपण ऍज इट इज लिहायचा. म्हणजे मास्कला बघून आपण इकडे चेंजेस करतोय त्या आयपी ऍड्रेस मध्ये, इथे चेंजेस. तर फर्स्ट आहे ऍज इट इज लिहिला. सेकंड जो इनकम्प्लीट आहे तिथे आपण क्वेश्चन मार्क लिहिला, आणि त्याच्यानंतर 0.0 म्हणजे ऍज 0 का लिहिणार, कारण की 0 पासून स्टार्टिंग होते ना, 0, 1, 2. तर आपला नेटवर्क ऍड्रेस म्हणजे सगळ्यात फर्स्ट ऍड्रेस असतो, म्हणून मी 00 लिहिलं. आता तो जो क्वेश्चन मार्क आहे तिथे आपला नवीन एक नंबर येणार जो की नेटवर्क ऍड्रेसची स्टार्टिंग होते. मग त्याच्यासाठी मी मॅजिक नंबर एक फाइंड आउट केला. मॅजिक नंबर काय असतो, 256 मायनस जो इनकम्प्लीट ऑक्टेट आहे तो नंबर. ठीक आहे, मग इथे 64 आलं, तर 64 चा टेबल पाहिला मी. 64 मध्ये आणि जो आपला इनकम्प्लीट ऑक्टेटच्या इकडे जो पॅरलल आहे 180, ठीक आहे, तो पाहिला. तर 180 आणि 128, ठीक आहे, याच्यामध्ये हा लहान होता. ठीक आहे, म्हणजे आता 192 याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणून आपण त्याच्या आधीची व्हॅल्यू घेतली ही 128. तर हा झाला नेटवर्क ऍड्रेस. आता ब्रॉडकास्ट ऍड्रेस कसा काढायचा, फाइंड आउट करायचा ते सांगते मी. आता हा झाला नेटवर्क ऍड्रेस. आता नेटवर्क ऍड्रेस मध्ये आपण जी संख्या फाइंड आउट केली होती ती आहे म्हणजे 128. ठीक आहे, म्हणजे आता नेटवर्क ऍड्रेस मध्ये पण 10 डॉट इथे ऍज इट इज, आणि सगळ्यात लास्टचा असतो ना, म्हणून इथे आपण 255 आणि 255 लिहिणार. जिथे जो 00 होता ना तो एंड पर्यंत येऊन काय होतं, 255 255. मग आता आपल्याला फक्त ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर याच्यामध्ये कसं, जी व्हॅल्यू आपल्याला नेटवर्क ऍड्रेस फाइंड आउट करताना आली आहे ती 128 प्लस मॅजिक नंबर काय होता आपला 64 मायनस 1. तर ही व्हॅल्यू किती येते सांगा. कॅल्क्युलेट करा. हॅलो, 65 येते. 65 कशी, 128 प्लस 64 मायनस 1. हे 29 कॅल्क्युलेट, 129. 129 कसं आहे, 128 प्लस ते काय 64 काय लोक मायनस 1 किती, 191. 191. ठीक हम्म. आहे, तर मग ही व्हॅल्यू म्हणजे काय की इथे 191 येणार. असा आपला हा ब्रॉडकास्ट आयडी फाइंड आउट झाला. ब्रॉडकास्ट म्हणजे हा ब्रॉडकास्ट नेटवर्कचा आपला सगळ्यात सुरुवातीचा आयपी ऍड्रेस कुठला पहिला झाला, असतो तो. 10.128.0.0. ठीक आहे, हम्म. मग मग तसंच ते नेटवर्क पुढे 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 जाणार, पुढे पुढे, आणि तेवढे ऍड होत जातात ना ते. हा, आणि शेवटचं काय, 10.191.255.255. हा ठीक आहे, मग आता याच्या नंतरचा आयपी ऍड्रेस कुठला, हा जर पहिला झाला तर इथे काय आहे, ते 191 पासून ऍड करणार ना. 191 पासून नाही, हा तर ब्रॉडकास्ट सगळ्यात शेवटचा आयपी ऍड्रेस. 192.0.0. नाही नाही नाही, इथे 110.128 अच्छा डॉट ओके तिथे. 0.1 हा फर्स्ट आपण नेटवर्क आयडी आहे ना हा. नेटवर्क आयडी झाला तो आणि फ्री आयपी झाला पुढचा. हा फ्री आयपी पोस्ट झाला, पोस्ट हा नेटवर्क आयडी. मग असं करत करत म्हणजे 10.128.0.2 0.2. तसं करत करत हा 255 होणार. हा
मग हा तिथे 255 1.0 येणार. त्याच्यानंतर काय होणार 10.128. हा 0 आहे 1.0. तो 1.0. कळालं? मग परत हा असा इथं येते मग 10.128. मग 1.1.255. तसं 191 येईपर्यंत 10.191.255.254. हा इथे शेवटचा हा येईल. म्हणजे हा काय झाला आपला गेटवे. हा गेटवे झाला, हा ब्रॉडकास्ट आयपी झाला आणि हा नेटवर्क आयपी. समजल्या ह्या 3 गोष्टी? हम्म. याच्यात काही कन्फ्युजन? ब्रॉडकास्ट आपण कसा काढला आणि नेटवर्कचा आयपी ऍड्रेस कसा काढला? हम्म. ठीक आहे. आता आता हे तर इथे हे एक्झाम्पल होतं. आता आपला जो सबनेटचा आपला हे आहे ना ऑलरेडी हा आहे इथे. तर आपण ना कॅल्क्युलेट करूया. म्हणजे जे आपले फॉर्म्युलेज आहेत ना त्यांनी. मी आता जे जे सांगितलं त्यांनी. ठीक आहे. तर तुम्ही मला कॅल्क्युलेशन सांगा. आता कुठला आयपी ऍड्रेस घ्यायचा युजेबल रेंज मधला तो आपण घेऊया आणि नेटवर्क ऍड्रेस हाच येतो की नाही ते बघायचं. कोणता घ्यायचा सांगा? 190.10.11. कुठला घ्यायचं सांगा? रवी सांग. कोणता पण घ्या ना मॅडम एक. मी तेच सांगते कोणता पण घ्या तर तुम्ही चूज करा. अच्छा, म्हणजे सबनेट हे 0 मधला 1 मधला कुठला बी ना? सबनेट झिरो म्हणजे एक नेटवर्क आहे. ठीक आहे. तर त्याचा हा नेटवर्क ऍड्रेस आपल्याला माहिती आहे आणि हा ब्रॉडकास्ट ऍड्रेस पण माहिती आहे, जो की आपल्याला समोर दिसतोय. ठीक आहे. हा पण हा. उरलेली जी युजेबल आयपी रेंज आहे त्यापैकी कुठलाही आयपी ऍड्रेस घे आणि तो हा. म्हणजे त्याचा नेटवर्क ऍड्रेस कॅल्क्युलेशन करून तो येतो की नाही, जो फर्स्ट आहे तो आपण पाहूया आता. अच्छा. खालून 4था नंबरचा घ्या मॅम 190. 190.10.11.28. 28 आताच होता का? खालून चौथा कोणता आहे? हा तेच आहे 28. हा मग 28. ठीक आहे. हा हा. /27 झाला हा. /27 म्हणजे काय सबनेट येणार? 24, 25, 26, 27. हा /27 चा सबनेट काय येणार? एक एक आता मिनिट. 190.10.11.28. आता 27 आहे ना, 27 म्हणल्यावरती 24 पर्यंत तर कम्प्लीट म्हणजे 3 ऑक्टेट आपले हा कम्प्लीट. हा हा 24, 25, 26, 27. म्हणजे 128 प्लस 64 प्लस 32. हा 224. हा बरोबर. बरोबर ना? हा 224. 224. हा हा ठीक आहे. हा आपला झाला मास्क. आता याच्यामध्ये सगळ्यात इनकम्प्लीट ऑक्टेट कोणता आहे? इनकम्प्लीट ऑक्टेट. इनकम्प्लीट म्हणजे काय? की आता हा कम्प्लीट आहे 225 आला. सॉरी 255. हे कम्प्लीट आहे 255. हे कम्प्लीट आहे 255. इनकम्प्लीट ऑक्टेट या केसमध्ये कोणता आहे? हा वाला 4th ऑक्टेट. ठीक आहे. मग आपल्या आयपी ऍड्रेस मध्ये कुठे चेंजेस होणार? इथे 4th ऑक्टेट मध्ये. हे समजलं? आता इथे चेंजेस होणार एवढं तर माहितीये. मग आपण काय करतो, त्याच्या आधीचा पार्ट ऍज इट इज लिहितो. 190.10.11. आता 4th ऑक्टेट मध्ये चेंज आहे म्हणून इथे आपण क्वेश्चन मार्क लिहिला. ठीक आहे. आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आता मी काय करणार, मॅजिक नंबर काढणार. मॅजिक नंबरचा काय फॉर्म्युला आहे? 256 मायनस हा इनकम्प्लीट ऑक्टेटचा नंबर 224. किती आलं मॅजिक नंबर इथे? 256 मायनस 224. हॅलो हा बोल ना. मॅम, हे 250 बोल सेम बोल. असतो का? 256. हा 32. काय बोलतो रवी? हा हा एक सगळ्यांना फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये 256 हा फिक्स असतो.
फक्त तुला याच्यामध्ये इनकम्प्लीट ऑक्टेटचा नंबर टाकायचा आहे. अच्छा. हा, आता 32 आलं ना, तर आता 32 चा टेबल आपल्याला पाहिजे. 32 चा 32 चा टेबल. तर 32 च्या टेबल मध्ये काय काय येतं बघा. 32, त्यानंतर काय येणार, 64, 96, 128, 160, 192. ठीक आहे. तर आपल्याला काय पाहिजे याच्यामध्ये, हा आपला टेबल झाला. तर आपली ही वाली जी व्हॅल्यू आहे ना, कुठली वाली, आपली ही वाली व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी पाहिजे, याच्यापेक्षा कमी. आता याच्यापेक्षा कमी, 190. हा, आता बघा प्रश्न काय आहे की 32 चा टेबल केला आपण, पण 32 आणि 28, आता हा वाला आहे ना, हा वाला. आता 28 आणि 32 च्या टेबल मध्ये, या टेबल मध्ये ह्या 28 इक्वल टू किंवा 28 अशी व्हॅल्यू आहे का? 28 किंवा 28 पेक्षा कमी आहे व्हॅल्यू? इथे ती व्हॅल्यूच नाहीये. म्हणजे 28 आणि याच्यापैकी कुठलीही व्हॅल्यू 28 पेक्षा जास्तच आहे. 28 किंवा 28 पेक्षा कमी असं पाहिजे. इथे काहीच नाही, म्हणून आपण इथे 0 लिहिणार. ठीक आहे. काय लिहिणार इथे? 0 येणार, 0. तर आता आपला हा नेटवर्क ऍड्रेस काय झाला? 190.10.11.0. तर हा नेटवर्क ऍड्रेस आला की नाही? फर्स्ट नेटवर्क ऍड्रेस इथं बघा, फर्स्ट आयपी ऍड्रेस. समजलं? नाही समजलंय, हो. कन्फ्युजन. येस मॅम, समजलं. मला काय पाहिजे इथे? 28 पेक्षा, कमी पाहिजे. हा, म्हणजे नाही तर 28 28 किंवा, लिहायचं. हा, एक तर 28 पाहिजे किंवा 28 पेक्षा कमी, म्हणजे हा फॉर्म्युला, हा वाला 28 पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी. ठीक आहे. आता आता ब्रॉडकास्ट आपण काढूया. ब्रॉडकास्टच्या मध्ये तिथे ब्रॉडकास्टचा काय होता फॉर्म्युला, जो आपण फाइंड आउट केला. आता इथे 0 केला होता फाइंड आउट, प्लस मॅजिक नंबर काय आला होता? 32 मायनस 1. इथे मॅजिक नंबर घ्यायचा आहे. मॅजिक नंबर 32 मायनस 1 किती? 31. म्हणजे त्या ठिकाणी आपला आयपी ऍड्रेस काय होता? 190.10.11.31. ब्रॉडकास्ट आयपी आला का 31? इथे लास्टला बघा, हा ब्रॉडकास्ट आयपी आला की येस नाही? मॅम. हे असं फाइंड आउट, म्हणजे ह्या सबनेट मधला तुला रॅन्डमली कुठलाही आयपी ऍड्रेस देतील आणि तुला बोलतील त्याचा नेटवर्क ऍड्रेस काय आहे, त्याचा ब्रॉडकास्ट काय आहे, आणि त्याची युजेबल आयपी रेंज म्हणजे काय, की नेटवर्क ऍड्रेस नंतरचा पहिला. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं ना, नेटवर्क आयडी प्लस 1, नेटवर्कचा आयडी प्लस 1 म्हणजे काय झाला, युजेबल आयपी रेंज मधला स्टार्टिंगचा पहिला, आणि ब्रॉडकास्ट आयडी -1 म्हणजे हा त्याच्या युजेबल आयपी मधला सगळ्यात लास्टचा. हा ही त्याची रेंज झाली. आता डिफॉल्ट गेटवे कसं आहे ना, तू कुठलाही देऊ शकतोस, पण एक काही नियम असतात ना, काही नियम असतात की म्हणजे जसं की नेटवर्क मध्ये सगळ्यांनाच माहित व्हावं की गेटवे कुठला आहे, म्हणून एक नियम बनवायचा की सेकंड लास्ट म्हणजे आपण गेटवे यूज करतोय असं. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे, पण युजली असं असतं. हे समजलं? नेटवर्क ऍड्रेस फाइंड आउट करणं आणि हे. हो. ओके. तर आता आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या एक सांगते मी. हे मेन होतं. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं, आता सपोज हाच आयपी ऍड्रेस जो होता ना, 10.180.10.18, तर याच्यामध्ये नेटवर्कचे किती बिट्स आहेत आणि सबनेटचे बीट आणि होस्टचे. तर इथे बघा, आणि मास्क काय होता? 255.192.0.0. तर आता नंबर ऑफ नेटवर्क बिट्स म्हणजे एन. आता मला सांगा, हा जो पहिला आहे ना, पहिला, तर हा वाला, तर आता हे किती झाले? 255 हा फिक्स आहे.
म्हणजे हा नेटवर्कचा पार्ट आहे. ठीक आहे, नेटवर्कचा पार्ट. म्हणजे तो कोणता क्लासमध्ये होता हा /8? हा क्लास ए झाला ना, हा 10 म्हणजे तो कम्प्लीट आहे. म्हणजे हा 8 बिट्स आहेत ते नेटवर्कचे आहेत. आता हे 192 जो आहे ना, त्याच्यामध्ये 192 कशाने आपण ऍड केल्यावरती 192 येतो? तर तेवढे म्हणजे ते याचे बिट्स आहेत. आता याचा पण एक फॉर्म्युला आहे, म्हणजे सबनेट बिट्स. आता सबनेट बिट्स म्हणजे कसे? आता नेटवर्क बिट कसा होतो? नेटवर्क प्लस होस्ट है ना, आणि याच्यामध्येच काय असतं? सबनेट असतं. तर हे इक्वल टू काय? 32 असतात. 32. आता मग 32 इकडे आला, मग आपलं काय आहे इथे? 32 मायनस n प्लस h, आणि हा एस आला म्हणजे सबनेटचे बिट्स, असा हा फॉर्म्युला होतो. तर इथे फॉर्म्युला आहे बघा इथे साईडला, एस इज इक्वल टू 32 मायनस n प्लस h. आता होस्टचे बिट किती आहेत याच्यामध्ये? होस्टचे बिट कसे समजतात? की आता हा 192 आहे ना, तिथपर्यंत नाही. आता म्हणजे हा वाला आणि हा वाला, आता हे 8 आणि हे 8, 16 झाले, आणि प्लस हे सबनेटचे बिट्स, म्हणजे इथपर्यंत जो आहे 192 पर्यंत जो काउंट आला, तो म्हणजे सबनेटचे बिट्स, आणि त्याच्या पुढचे सगळे सगळे होस्टचे बिट. आता हे बघा, 192 म्हणजे किती बिटचं ऍडिशन करतो आपण? 128 प्लस 64 ना, म्हणजे 192. ठीक आहे, म्हणजे बघा हा काय असतो? 1 2 4 8 16 64, नंतर हा काय आला? 128, 1 2 3 काय चुकलं? हा 32, इथे 32 एक राहिला. याच्यामध्ये याची आणि याची ऍडिशन केल्यावरती 192 येतो है ना. म्हणजे इथे 255 कम्प्लीट होतो. नंतर हे 2 बीट आहेत, हे 2 बीट जे आहेत ते सबनेटचे, म्हणजे हे वाले. मग बाकीचे जे ऑक्टेट आहेत इथे हे कम्प्लीट होते 8 बीट, आणि हे बीट 8 बीट तर नेटवर्कचे. म्हणजे हे 2 आहेत. तर आता याच्यामधले 2 बीट तर सबनेटला गेले, मग बाकी किती राहिले? 6. 8 एक 8, 8 दुनी 16, आणि 8 एक 8 दुनी 16, 8 त्रिक 24. 24 मायनस 2 इथे आले 22. म्हणजे 22 हे होस्टचे बीट आले. हे समजतंय का मी काय सांगते ते? हो. समजतंय ना? ठीक आहे, मग इथे होस्टचे बीट किती नाही. आले? नाही समजलं? ठीक आहे, एक मिनिट हा. ठीक आहे. आता हे बघ, आपला आयपी ऍड्रेस किती बीटचा असतो? 32. आयपी ऍड्रेस किती बीटचा असतो? हॅलो 32 बीटचा. हा, हॅलो. ठीक आहे. हॅलो, माझा आवाज येतोय ना बरोबर का? तू का अडकून अडकून येतोय? मला तुमचा थोडा अडकून येतोय. तुझा थोडा थोडा अडकतो ऍक्च्युली. ठीक आहे, ठीक आहे. ओके, तर 32 बिट्स आहेत आपले, तर मी इथे 32 बिट्स ड्रॉ करते. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8, हे झाले 38. त्यानंतर आपण डॉट इथे देतो, मग परत 1 2 3 4 5 6 7 8, मग इथे आपण डॉट देतो 1 2 3 4 5 6 7 8, मग परत हे इथे डॉट, आणि परत 1 2 3 4 5 6 7 8. हे असे आपले 32 बिट्स झाले. आता आपला आयपी ऍड्रेस काय होता इथला? काय होता बरं? हा, 10.180. 10.18, पण आपला सबनेट मास्क काय होता? 255 सबनेट मास्क. ठीक आहे, सबनेट मास्क काय होता आपला? 255.192.0
डॉट 0. हे समजलं? हा डॉट टी आणि हा डॉट. तर 255 म्हणजे काय? इथली जी संख्या आहे कुठली? 255. तर आपण इथं 1 2 काय आलंय? हा 1 2 4 परत 8 16 32 64 आणि 128. या सगळ्यांची ऍडिशन केल्यावरती आपल्याला 255 आलं इथे. हे काय आहे आता? वन 128. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे 255. आता इथे काय आहे ना, 192 कसं येईल? कोणत्या ऍडिशननी येईल? फक्त आपण हे दोन बीट घेतले, आपण हे दोन 128. हे संपलं वाटतं. थांब, आपण नवीन घेऊया. नाहीतर संपलं कुठे? कसं काय ते? हे समजलं 192 कसं येतं? हे दोन बीटनीच येणार. ठीक आहे, हे दोन म्हणजे कम्प्लीट 8 बीट जे होते. थांबा, मी नवीन घेते. नवीन ऍक्च्युली ते खूप यूज केली मी. मी पटकन ड्रॉ करते. 1 2 3 4 5 6 7 8. मग परत डॉट दिला. 1 2 3 4 5 6 7 8. परत डॉट 1 2 3 4 5 6 7 8. परत डॉट 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आता हे 8 झाले. टोटल आपल्याकडे असतात 32 बिट्स IPv4 मध्ये. तर त्यापैकी काही बीट असतात ते नेटवर्क पार्ट असतो, काही बीट असतात ते होस्ट पार्ट असतो, आणि जेव्हा आपण सबनेटिंग करतो त्याचे पण काही बीट होतात. मग ते सबनेट बीट म्हणजे आपला जो मास्क कमी किंवा जास्त होतो ना, त्यानुसार तो सबनेट आहे ना, त्याचे बीट्स जास्त वाढतात. ठीक आहे. जेव्हा आपण /24 होता, /24, तर /24 म्हणजे किती? 255.0.0.0. ठीक आहे, .0.0 असं आहे. म्हणजे इथले सगळे बिट्स आपण कॅल्क्युलेट केले, म्हणजे याची सगळ्यांची ऍडिशन केली, आणि इथे काहीच नव्हतं म्हणून इथे 000 लिहिलं. तेव्हा आपल्याला भेटला 255. जेव्हा /26 म्हणलं तर काय? 25 म्हणजे /26 म्हणजे सॉरी, हे /8 आहे, आणि /24 काय येणार? इथे जसं आपण 255 घेतलंय तसंच आपण सगळे बीटचे ऍडिशन करणार. 255 आलं. इथं पण 255 आलं. तसंच 26 म्हणजे काय? की हे 8 बीट, हे 8 बीट, हे 8 बीट, आणि आता 8 1 8 3 16 8 3 24 झाले. आणि 26 म्हणल्यावरती हे जे 8 बीट्स आहेत याचे आपण 2 बीट घेतले म्हणजे 26 बीट, आणि हे बाकीचे आहेत ते उरलेले ते आपण घेतले नाही, म्हणजे तिथे 0, ते आपण ऍडिशन नाही करत. म्हणून इथले हे बीट असतात ते होस्टचे असतात, आणि इथे आपण ते 2 बीट जे आहेत ना त्याची सबनेटिंग केलेली असते, म्हणून ते 2 बीट येतात. आणि बाकीचे हे सगळे जे 8 बीट आहेत, म्हणजे प्रत्येक टॉकटेट मधले 24 बीट, तो म्हणजे काय झाला? नेटवर्कचा पार्ट झाला. तसंच आता आपलं मास्क इथे काय आहे? 255.192.0.0. म्हणजे इथे काय येणार? 255 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. हे पूर्ण बीट मी कॅल्क्युलेट केले म्हणून 255 आलं. मग नंतर डॉट. आता 192 म्हणजे काय? 1 आणि 2 हे दोनच बीट मी कॅल्क्युलेट केले, बाकी हे कॅल्क्युलेट नाही केले, कारण की तिथे आपण 0 घेतले. ठीक आहे. म्हणजे काय झालं? हे 2 बीट्स आहेत, तर त्याचं कॅल्क्युलेशन आपण 192 आलं. बाकी इथे 000 आपण काउंट केला. त्याच्यानंतर इथे 0 आहे, 0 आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. परत 1 2 3 4 5 6 7 8. तर इथे जेवढे पण ती व्हॅल्यू होती त्याच्या आपण कॅरी केलंच नाहीये, म्हणजे कुठला घेतलाच नाही, म्हणून इथे ऍडिशन 0 आली, इथे ऍडिशन 0 आली, आणि हा 192 असा आला. आणि
हे 192 कधी येतो? जेव्हा आपण हे 2 बीट घेतो, म्हणजे हे 2 बीट म्हणजे सबनेटचे बीट असतात. आणि हे पूर्ण बीट घेतो ते आपले नेटवर्कचे बीट असतात. जेव्हा 255 कंप्लीट झालं ना, जिथे 255 कंप्लीट होतो, तो ऑक्टेट जो कंप्लीट असतो तो नेटवर्कचा पार्ट असतो. त्याच्यानंतरचे जो पार्ट असतो तो इनकम्प्लीट असतो, तो म्हणजे सबनेटचा. आणि ते 2 म्हणजे तेवढे बीट सोडून बाकीचे सगळे बीट्स असतात ते होस्टचा पार्ट असतो. म्हणजे हे 8 बीट इथे झाले. 10% राहिली. म्हणजे हे 8 बीट एचे झाले, हे 2 बीट एचे आणि बाकीचे किती राहिले मग? 8 आणि 2 किती? 10 झाले. मग 32 मायनस 10 बाकीचे उरले 22. आता समजलं? हो, अक्षय? समजलं. हा, ठीक आहे. म्हणजे हाच पार्ट आहे की आपल्याला कुठलाही म्हणजे सबनेट असेल, सबनेट वरून आपल्याला काय कळतं? नेटवर्कचे किती बिट्स आहेत आणि उरलेले काय असतात? होस्टचे बीट. पण याच्यामध्ये काय होतं ना, जेव्हा ते सबनेटचे बिट्स येतात तेव्हा थोडं कन्फ्युजन होतं. जो इनकम्प्लीट ऑक्टेट असतो तो सबनेटचे बिट्स असतात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही कॅल्क्युलेट केल्यावर याच्यामध्ये पण ना फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे, हे वाले फॉर्म्युलेज आहेत इथे. म्हणजे मी पीडीएफ दिली ना, ती ओपन करून बघा. नंबर ऑफ सबनेट बिट्स, आता याच्यामध्ये हे 2⁻⁻² असं. ठीक आहे, सबनेटचे बीट किती होते आपल्या इथे? आता 2 होते. 2⁻² म्हणजे किती? 4. 4 - 2 हे बघा, हा जो फॉर्म्युला आहे इथे, फॉर्म्युला आहे ह्याचा पण. ठीक आहे, याच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे सबनेटचा पण? 2⁻⁻². आता हे एस म्हणजे काय? सबनेटचे बीट किती आहेत? 2⁻2 - 2. इथे काय आलं? 4 - 2. इथे काय आलं? 2. तर आपल्याला सबनेटचे पण किती बीट आहेत? 2. आता हा 2⁻S म्हणजे हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्याचे मग ते तेवढे बीट्स आहे. आता हे होस्ट आहे, 2⁻H - 2 असं नंबर ऑफ होस्ट असं आहे ते. म्हणजे हा सबनेटचा बीट असतो. ठीक आहे.